नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MST BEd CET पासून अगदी निकाल लागलेपर्यंत अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। अनेक कॅन्डिडेट आहेत ज्यांनी BEd CETची परीक्षा दिलेली आहे, अतिशय विलंब झालेला आहे आणि BEd CETचा निकाल अजून प्रसिद्ध झालेला नाही। साधारणतः हा निकाल कधी लागेल याचीच सर्व कॅन्डिडेट आहेत, यांना उत्कंठा लागलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती कमेंट करत आहेत की BEd CETचा निकाल कधी लागणार। कारण का BEd CET पेक्षा आधी कारण का BEd CET नंतर ज्या CET एक्झाम झाल्या त्यांचा निकाल देखील पोर्टलवरती प्रसिद्ध झाला। MST CET अगदी 12वीची असेल, त्याचबरोबर LLB CET असेल, तर ह्या सगळ्या CET परीक्षा ही जी BEd CET आहे त्याच्यानंतर झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांचा निकाल प्रसिद्ध झाला आणि BEd CETची आणि LLB CETची कॅप प्रोसेस म्हणजे जी पुढची प्रोसेस आहे ती देखील सुरू झालेली आहे। मग याच पार्श्वभूमीवरती आपण जे हेल्पलाईन आहे तर या ठिकाणी कॉल केला होता आणि यामध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच या चालू आठवड्यामध्ये BEd CETचा निकाल लागणार अशा प्रकारची माहिती त्यांच्यामार्फत मिळालेली आहे। आपण वारंवार त्यांना विचारत होतो की कन्फर्म अशी तारीख सांगत जा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भात अपडेट देता येईल, परंतु लक्षात घ्या त्यांच्यामार्फत सांगण्यात आलं की सध्या BEd CET आहे तर याच्या अंतर्गत ज्या कॅन्डिडेटनी रजिस्ट्रेशन केलेले आहे तर यांची संख्या जास्त असल्यामुळे निकाल बनवण्याची जी प्रोसेस आहे ती युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यामुळे याच आठवड्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये BEd CETचा निकाल हा कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि तशी सूचना देखील BEd CET जे आहे MST CETचं जे पोर्टल आहे त्या ठिकाणी जे आहे ते प्रसिद्ध होणार आहे। आणि तर यामध्ये अतिशय महत्त्वाची सूचना प्राप्त झालेली आहे की तर जे विद्यार्थी BEd CET नंतर BEd अभ्यासक्रमाकरता प्रवेश घेणार आहे तर यांना कमी कालावधी मिळणार आहे, लगेचच कॅप प्रोसेस सुरू होणार आहे। साधारणतः इतर वर्षाप्रमाणे सर्वात प्रथम निकाल मे महिन्याच्या अखेरपर्यंत लागायचा आणि जून महिन्यामध्ये साधारणतः जूनच्या मध्यापासून कॅप प्रोसेस सुरू व्हायची, परंतु आता इतर प्रवेश प्रक्रिया आहे तर यांची कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे। त्यामुळे BEd CETचा निकाल लागल्या 2 ते 3 दिवसांच्या गॅपनंतर लगेचच ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत, त्यामुळे थोड्याच दिवसात 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व जे कॅन्डिडेट आहेत यांची प्रतीक्षा संपणार आहे। BEd CETचा निकाल आहे आता कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। कॅन्डिडेटची संख्या जास्त असल्यामुळे या प्रोसेससाठी वेळ लागत आहे अशी माहिती सध्या समोर आली आहे। तर अशा प्रकारची आत्ताची ही महत्त्वाची माहिती निकालासंदर्भातली सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। BEd CET पासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।